उशिरा तो वेंगुर्ले म्हणण्यामागचं कारण एवढंच आहे, विश्व मराठी परिषदेनं एक विश्व मराठी संमेलन घेतलंय 28, 29, 30, 31 जानेवारी 2021. 40 देशांचे लोक, मराठी लोक एकत्र येणार आणि याच्यामध्ये मराठी क्रिकेटपटूंपासून मराठी शास्त्रज्ञ, मराठी उद्योजक, मराठी नेते, मराठी नट, गायक, अभिनेते वगैरे वगैरे अशा अनेक मराठी लोकांची सगळ्या जगाला आणखीन एक ओळख होणार. आता 50,000च्या वर त्याचं रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन फुकट आहे, फुकट. रोज 12 तास कार्यक्रम ऐकायला मिळणार 4 दिवस आणि पुढे जन्मभर ते युट्यूबला आहेच. पण या परिषदेच्या माध्यमातून काम करताना सांस्कृतिक कार्यक्रम काही पाहिजेत, असे गायन वादनाचे. यासाठी आम्ही खूप शोध केला आणि जवळजवळ वेगवेगळ्या 20-22 देशातल्या अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या कलावंतांच्या छोट्या छोट्या क्लिप एकत्र करून, आता एखादा अभंग ऑस्ट्रेलियातला मराठी माणूस म्हणणार, एखादा अभंग दुबईतला मराठी माणूस म्हणणार, एखादा अभंग न्यूझीलंडचा मराठी, असं. याच बरोबरीनं महाराष्ट्रातल्याही बऱ्याचशा ठिकाणच्या गोष्टी गोळा केल्या. लातूरच्या भजनी मंडळाला घेतलं. असं जे सगळं गोळा करणं झालं, त्याच्या आधी मी इथे आलो नाही याचं मला दुःख झालं. आता ही सगळी मुलं एवढी छान गात आहेत, ह्यांना सुद्धा फुकट गातात. आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो की संमेलन झालं, मांडव काढला की आता 2 वर्षांनी घेऊ खांब, असं काही होत नाही. काहीतरी हा सांस्कृतिक उपक्रम त्या परिषदेच्या माध्यमातून कायमस्वरूपी चालू राहील असं करूया. ज्यायोगे एक विलक्षण छान पद्धतीनं तरुण पिढी सुद्धा यात आहे याचं दर्शन इतर तरुणांना मोटिवेट करत राहते. त्यांनाही वाटतं मी पण करावं. हे चांगल्याचं दर्शन अनेक ठिकाणी होत राहील. उद्या मी ती साईट सांगतो, क्लिक करायचं, नाव टाकायचं, फुकट रजिस्ट्रेशन. पण 4 दिवस आपल्याला आवडेल ते ऐकता येईल. त्याच्यात अख्ख्या 2 तासामध्ये मी 14 नाट्य संगीत नाटकातले प्रवेश सादर केलेत, छोटे छोटे छोटे. लावणी, पोवाडा, भारुड, गोंधळ, वाघ्या मुरळी, मंगळागौरीचे खेळ आणि घोंडला सगळ्या सगट आहेत. अधिक सुनील गावस्कर पासून अनिल काकोडकरांपर्यंतच्या मुलाखती. रजनीकांत सुद्धा येतो म्हटले, पण ते मराठी येतो. तर असा एक घाट घातलाय, कानावर घातली गोष्ट. त्या सगळ्या समितीमधला एक मेंबर म्हणून आम्ही हे गोळा करत असतो, इकडचं मानवळ तिकडचं मानवळ. या सगळ्या गोंधळात हे आणायचं राहिलं असं थोडं दुःख होईल. इतकं चांगलं सगळे तुम्ही सादर करत आहात, छान उत्सव छान होत आहे. तेव्हा पुढील अनेक वर्षांच्या या प्रोजेक्टसाठी तुम्हीच आता मला मोटिवेट केलेलं आहे. तेव्हा आता आपापल्या सगळ्या तसेच कुठे आपण ते युट्यूबला कार्यक्रम करू ज्याच्या योगे एकाच वेळेला 40 देशातली माणसं ते बघू शकतील. आता अनायासे ते सगळे जॉईन होणार. तो परिषदेने आणखीन काय केलं बघूया. पाहण्यामध्ये अजिबातच भजन ऐकत नव्हते. उद्गतीचा वासच ज्यांना सहन होत नाही असे बरेच.
देवळाच्या आसपास गेले तरी थोडा वाजता येतो, लाभ होतो, असा आनंद घेऊया. छान, सगळ्यांचं अभिनंदन, त्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं, त्यांना उत्साह देणाऱ्या आपल्याही सगळ्यांचं. 5 वेळेला भजन करूया. छोटासा चरित्र भाग ऐकू. रघुपती राघव राजा रघुपति राघव राजा पतित पावन सीता रघुपति राघव राजा पतित पावन सीता रघुपति राघव राजा पतित पावन सीता रघुपति राघव माझ्यानंतर बंधू वर्गाने म्हणा, हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बंधू वर्गाने म्हणू नका, माता भगिनींच्या आवाज ऐकूया. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र. अनेक लोकांचा याच्यावर आक्षेप आहे की तुम्ही माता भगिनींना नंतर का सांगता. व्यवहारात नियम आहे लेडीज फर्स्ट. तुम्ही अनुकाल आहात. मी आधी पुरुषांना म्हणायला सांगतो नाही. याच्या मागे अनुदानता नाही, फक्त एक सांगीतिक दृष्टी आहे. संगीताचा एक नियम असा आहे की ढाल्या स्वराचं जे असेल ते आधी गावं आणि थोडं चढ्या स्वराचं असेल ते नंतर ऐकावं. चढ्या स्वरातलं एकदा गाणं ऐकलं किंवा ढाल्या स्वरातल्या गाण्यामध्ये रस राहत नाही. किंवा पुरुषांचा आवाज हा जन्मतः स्वभावतः प्रकृतीमुळे तो ढाला असतो, म्हणून ढाल्या स्वरातला आधी. आणि स्त्रीचा आवाज थोडासा वरचढ असतो, स्वभावतः असतो, जो आवश्यकही असतो. म्हणून सांगीतिक दृष्ट्या हा विषय केलेला आहे. अगदी सुरुवातीला ध्रुपद गायन ठेवलं आणि असं सगळ्या गाण्याचे प्रकार पाहिजे असतील तर साधारणतः अजय अतुलला शेवटीच ठेवलं पाहिजे. तर त्यांचा एकदा आवाज ऐकल्यावर आपलं कोण धरणं ऐकायला बसल्यापासून की देवा दिली हात की देव वर्ण खाली येतो ह्या सुरात जातात. देवदत्त आवाज, गोड माणसं. चढत्या सुराकडे संगीताची वाटचाल असते, एवढ्यासाठीच ते केलं. चला आख्यान सुरू करायचं. सारे मापनी अत्यंत मंगल प्रसंगाने सुरुवात करायची आहे. इंद्रप्रस्थ नावाचं राजधानीचं नगर तयार झालंय. इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली. पांडवांच्या काळात ते इंद्रप्रस्थ.
जेव्हा कौरवांची पांडवांची वाटणी झाली, त्या वाटणीमध्ये धृतराष्ट्र नावाचा तो काका, त्या काकाने वाटणी अशी केली की हस्तिनापूर नावाचं जे शहर आहे, ज्याच्यामध्ये सगळी विकासाची कामं झालेली आहेत, असं तयार राज्य हस्तिनापूर ते माझ्या मुलाला दुर्योधनाला मिळावं, आणि जिथे काहीही विकासाची कामं झालेली नाहीत असं जंगल अरण्य, त्याचं नाव खांडव वन, ते वाटणीमध्ये पांडवांना मिळालं. तेही त्यांनी अतिशय मोठेपणानं स्वीकारलं आणि भगवान गोपाल कृष्णांच्या सहकार्यानं त्या खांडव वनाचा असा विकास केला की त्याचं इंद्रप्रस्थ नावाचं एक मोठं महानगर, महाराज्य असं उभं राहिलं. आणि अशा या इंद्रप्रस्थ नगराच्या राज्याच्या सिंहासनावर बसलेला धर्मराज युधिष्ठिर, त्याला त्या राज्याभिषेक करून त्या राज्यावर बसवण्याचा राजतिलक केला. मनाला आनंद झाला. वा वा वा, जे ठरवलं होतं ते बरंच जमलं. भारतावरती जुलूम करणाऱ्या राजांची शुद्धी व्हावी आणि धर्माने वागणाऱ्या राजांना या सिंहासनाचा लाभ मिळावा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय, असं एक राज्य, असं एक साम्राज्य, असं एक सिंहासन उभं करावं अशी मनापासून इच्छा होती. आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. किती आनंद झाला मनाला. धन्य आनंद दिन या दरबारामध्ये नारद ऋषी कसे आले? तेथे ज्ञान विशारद. नुसती नाट्यगीत गायली तरी लोक नावं ठेवतात. नाटकातली गाणी म्हणजे काय कीर्तन असतं का? कीर्तनातलं गाणं नको. आर्या पाहिजे, सखी पाहिजे, दिंडी पाहिजे. उपासाला वार्या, योगरीचे तांदूळ. उपासाला वर्या, प्रपंचाला भार्या, कीर्तनाला आर्या.
कधी आली म्हटली बाई, काय सुंदर आहे नारदांच्या वर्णनाची. तेथे ज्ञान विशारद शारद शशी गौर गौरवार्ह कवी. ऐक, कधी कळायचं नारदांचं वर्णन कसं आहे? ते ज्ञान विशारद, तेथे ज्ञान विशारद, पण दिसतात कसे? गौर, गोऱ्या रंगाचे. कशा गोऱ्या रंगाचे? चंद्रासारख्या गोऱ्या रंगाचे. शशी म्हणजे चंद्र, पण तो कुठला चंद्र? शरद ऋतूतला चंद्र. शारद शशी. शारद शशी जसा असतो, शरद ऋतूमध्ये जसा चंद्र आणखीन मोह दिसतो, तशा चंद्रासारखे गौर, गोरे, आणि त्यांचा गौरव करावा असे गौरवार्ह. श्रीमंती मराठीची आहे. तेथे ज्ञान विशारद शारद शशी गौर गौरवार्ह कवी. दुष्कर भवाब्धि पारद, दुष्कर भवाब्धि पारद. नारद ये मूल नीति राशि कबीरा. हरे 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 राम. शारद शारद शशी गौर गौरवार्ह कवी. दुस्तर भवाब्धि पारद नारद ये मूल नीति राशि कवी. महाराज असं जो म्हणता येतंय, तर मगाशी ते रामाच्या नावाने कशाला एवढे किंचन? काय आहे, सगळ्यांसाठी करायचं असतं. काही लोकांची ऐकता ऐकता समाधी लागायला लागते. ज्ञान विशारद अशा माणसाला जागा ठेवण्यासाठी राम राम हरे काहीतरी घाललाय उभा आहे असं आत्मबद्ध ते डबा हलवायला लागतो. नारद मुनी त्या ठिकाणी आले. धर्मराजांनी उठून नमस्कार केला आणि सहज विचारलं, आपण स्वर्गलोकापासून सगळीकडे संचार करता. आमचे जे पूर्वज, माझे जे वडील पंडू, ते स्वर्गामध्ये सुखरूप आहेत ना, खुशाल आहेत ना? नारदांना आनंद वाटला. आपल्या पितरांची काळजी आहे पोराला. ते मेले, आमचा विषय संपला. पाणी दिलं, मग मेले. ते बिचाऱ्याला काळजी आहे रे. आमचे पंडू महाराज ठीक आहेत ना? नारद म्हणाले, नाही रे बाळा, स्वर्गामध्ये अनेक सम्राट आहेत, त्यांना इंद्राच्या शेजारी बसण्याचा मान आहे, पण तुझ्या पंडूला मात्र तो मान मिळाला नाही. त्याला कोपऱ्यात जागा आहे. बघून आलो, बरीचशा बाकी सगळ्या सम्राटांना इंद्राच्या जवळ बसायला मिळतो, माझ्या वडिलांना लांब. का बरं नारदा? कारण आहे, एकदा राज्यावर बसलेल्या मुलानं जर सम्राट पद प्राप्त केलं तर वडिलांना इंद्राच्या बरोबर बसायचा मान आहे.
तू अजून राजा आहेस, सम्राट नव्हे. आणि सम्राट पद प्राप्त करण्यासाठी राजसूय नावाचा यज्ञ करावा लागतो. हा यज्ञ तू जर संपन्न केलास तर तुझ्या वडिलांना योग्य गती प्राप्त होईल, योग्य सन्मान प्राप्त होईल. आपल्या वाडवडिलांच्या सन्मानासाठी का होईना हा यज्ञ केला पाहिजे. धर्मराजाने गोपालकृष्णाला सांगितलं, कृष्णा ऐकलंस ना, राजसूय यज्ञ करायचा. कृष्ण म्हणले ती काय होळी आहे, आणा लाकडं लावा काढी पेटली, चला पुरणपोळी खायला मोकळे, इतकं सोपं आहे. अरे धर्म्या, राजसूय यज्ञ करायचा म्हणजे भारतातल्या सगळ्या राजांची त्या सम्राटाला मान्यता पाहिजे. सगळ्यांनी प्रेमानं किंवा मोठेपणा मान्य करून या सम्राट पदाला संमती दिली पाहिजे, तर सम्राट म्हणता येतं. आणि यासाठी उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या दिशाकडचे सगळे राजे त्यांच्या भेटी घ्याव्या लागतात. त्यांना हा विषय समजून द्यावा लागतो. आपापली राज्य सुखाचीच आहे, ती सुखाची करा, पण याच्यावर जर परचक्र आलं तर मात्र एक संघ राष्ट्र उभं राहिल्याशिवाय तरणोपाय नसतो. अनायसे संस्कृतीच्या दृष्टीने आपण एकच होतो. काशी विश्वेश्वरालाही भगवान शंकरच आहे, रामेश्वरालाही शंकरच आहे. तमिळनाडू मधला रुद्र वेगळा नाहीये आणि उत्तर प्रदेशातला रुद्र वेगळा नाहीये. मंत्रांच्या साह्याने अवघ्या विश्वातला हिंदू समाज एक आहे. उपासनेच्या माध्यमातून विश्वातला हिंदू समाज एक आहे. संस्कृतीच्या दृष्टीने आपण एकच आहोत. आपली दैवत एक आहेत, आपले संत एक आहेत, आपलं तत्वज्ञान एक आहे. ठीक आहे, व्यवस्थेच्या दृष्टीने वेगवेगळी राज्य असावीत, पण एकूण व्यापक हिताच्या दृष्टीने एक संत होण्यासाठी एक कुठलं तरी सम्राटपद मान्य केलं पाहिजे. आणि आज धर्मराजांनी ज्या तऱ्हेनं राज्य केलंय, गोपालकृष्णांचं त्याला ज्या तऱ्हेनं साह्य आहे हे पाहता आपण सगळ्यांनी त्याला मोठेपणा द्यायला काय हरकत आहे. आता जो नाही ऐकणार त्याच्याशी युद्ध करावं लागेल, पण त्याची संमती घ्यावी लागेल. आणि धर्मा, असं जर तू करायला निघालास तर बाकीचे राजे दे सोडून, तुझं पहिलं सगळ्यात मोठं धेंड आहे जरासंध. जरासंधाची तुझ्या राज्याला संमती मिळणार आहे. अरे जरासंध हा मुळातच असा भयानक सत्ता लोलूप राजा आहे की ज्याने 96 राजांना बंदिवासात टाकलाय. आणखीन 4 राजांची तो वाट पाहतोय. 100 राजे पूर्ण झाले की 100 राजांच्या मुंडक्याला उडवून त्यांना यज्ञात टाकून त्याला नरमेध नावाचा यज्ञ करायचा आहे. ते त्याने जाहीर केलंय. त्यामुळे सगळे घाबरून या रावजी बसा भाऊजी चाललंय. जरासंधाच्या विरोधात कोण उभं राहायला तयार नाही, कारण विरोधात उभा राहिला की पुढचे 4च शिल्लक आहेत. आणि धर्मा, तू तर आपण होऊन त्याच्या विरोधात उभं राहायला तयार आहेस. जरासंधाकडे पाठवतोयस काय माणसं? तुझा यज्ञ होऊ देईल तो. यज्ञ रोधासी करील जरासंध, यज्ञ रोधासी करील जरासंध, यज्ञ रोधासी. सगळ्याचा पाठ आहे. हरिद्राची दिंडीच आहे. दिंडीला सांग यज्ञ रोधासी, यज्ञ रोधासी करील जरासंध, जये के रक्षक्षी नृपति मंद. यज्ञ रोधासी. अरे तो जरासंधाचा जबरदस्त आहे. काय सांगू धर्मा, त्याच्यासाठी मला त्रास झालाय. काय सांगू मी अमरपुरी समा
मला सोडावी लागली, त्यांना देऊन टाकावी लागली. काय सांगू बाबा, मधुर नगरीच्या करील धर्मराजे म्हटले, मग आता रद्दच करूया. तुमच्या लोकांचं हेच चुकतं राव, तुम्ही सेकंड ऑप्शनचा विचारच घेत नाही. लगेच म्हणतोच थांबरे. असं करतो, जरासंधाकडे मी, अर्जुन आणि भीम आमचं शिष्टमंडळ जातोय. आम्ही सगळे शिष्ट काही विशिष्ट करता येतं का बघतो. जरासंध जर संपवता आला तर सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. जरासंध गेला की तुरुंगातले 96 राजे बाहेर येतील आणि एक गठ्ठा 96 राजांचा पाठिंबा तुमच्या पक्षाला मिळतो. इतक्या क्षणात तुमचे सत्तेवरचं राज्य एवढं ताकदवान होतं. मग बाकीची घटक राज्य विचारच करत नाही, आधीच 96 आहेत. मग त्याच्यामध्ये सहभागी होण्यात ते मोठेपणा म्हणतात. आता मोठेपणात सहभागी होण्यात मोठेपणा आहे हे मोठ्यांना कळलं तरी खूप आहे. चोरीमध्ये जर आपण सहभागी होतो तर मोठेपणात लहानपणा घेऊन सहभागी व्हायला काही त्रास नाही. आणि अशा तऱ्हेनं स्वतः भगवंत भीमाला अर्जुनाला घेऊन जरासंधाच्या नगरीमध्ये भिक्षेकऱ्याचा वेश घेऊन गेले. भिक्षेकऱ्यांना काही टोल नाका पास वगैरे काही नव्हतं. थेट राजवाड्यापर्यंत आले. सगळ्या लोकांना भेटण्याची एक आम सभा असायची, त्याच्यामध्ये प्रवेश केला. जरासंध गोपाल कृष्णांच्या जीवनात पूर्वीपासूनचा राजकारणातला मुरब्बी आहे. जरासंधाचा जावई म्हणजे यांचा मामा कंस, कंसाचाही सासरा. वयाने मोठा होता, ताकदीनं मोठा, सत्तेनं मोठा. जरासंधाच्या समोर तिघ येऊन उभे राहिले, हात जोडले. भिक्षा पाहिजे. काय भिक्षा? युद्ध भिक्षा. तुमच्याशी युद्ध करावाची इच्छा आहे, द्वंद्व युद्ध करावाची इच्छा आहे. म्हणजे काय? नुसतं युद्ध असलं तर पळायला परवानगी आहे, पण द्वंद्व युद्ध या शब्दाचा अर्थ असा, कोणीतरी एकानं मेल्याशिवाय जे थांबत नाही ते द्वंद्व. लक्षात घ्या, युद्धाचे अनेक प्रकार आहेत. त्यातलं द्वंद्व हा सगळ्यात घातक प्रकारे आव्हान देणाऱ्या माणसाला प्रचंड खात्री पाहिजे. त्याचा तो संपला, पुण्यतिथीच होते त्या दिवशी, तर मृत्यूशिवाय युद्ध थांबत नाही, ते द्वंद्व. आता नवरा बायकोने एकत्र जे गाणं म्हणायचं त्याला द्वंद्व गीत का म्हणतात? कोणाच्या बापाने हा शब्द शोधून काढला? पर्याय नाही, मोठी माणसं आहेत, मोठ्या लोकांचा विषय बोलायचा आहे. द्वंद्व युद्ध करायचं ठरलं. जरासंध काही वेळा नाही. कृष्णा तो कुठल्याही वेशात आलास तरी मी तुला ओळखतो. हे भीम आहे ते अर्जुन आहे ते मला माहिती आहे. आता आलाच हा भिक्षेकऱ्याच्या वेशात तो हो म्हणतो. कृष्ण म्हणले हो म्हटलंच ठीक, माझ्याशी युद्ध करून काय उपयोग? मी काही कुस्तीगीर नव्हे. बरं अर्जुन धनुर्वीर आहे, तोही ते कुस्तीगीर नव्हे. आमच्यातला कुस्तीगीर भीम आहे. काय तुझं नाव चांगलं राहायचं असेल तर भीमाशी युद्ध करण्यात मजा आहे, माझ्याशी युद्ध करण्यात काय गंमत आहे? याच्यात आपला नाश आहे हे कळत असताना जरासंध हो म्हणतो, याला म्हणायचं ऐश्वर्य. कृष्णाचं मत गेलं खड्ड्यात, असं होतच नाही. कृष्णाचा शत्रू आहे तो. 17 वेळा मथुरेवर स्वारी केली त्यांनी. त्या जरासंधाला जेव्हा कृष्ण सांगतायत माझ्याशी लढून काय उपयोग आहे, तसं लढाई करून तुझा जावई संपवलाय कधीच.
भीमाला संधी द्या. सगळंच आम्ही का सांगतो? मान्य आणि कृष्णांच्या रक्षकाला आयुष्यभर एक चूक झाली का? एक गुप्त गोष्ट भीमाला सांगायची राहून गेली. आता परीक्षा सुरू झाल्यावर काहीच करता येईल नाही. बसले समोर प्रेक्षक म्हणून, चल या कुस्ती, हे धाड 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 धाड, हे धाव देणार, ते धाव देणार, तो हा एकमेकांना पकडतात. भीमाची ताकद कमी नाही हो. त्याने जरासंधाला आडवा पाडला, त्याच्या एका पायावर पाय दिला, दुसरा पाय खांद्यावर घेतला, असा उठला तो. 2 फाकळे होऊन जरासंध तुकडे. एक तुकडा इकडे टाकला, एक तुकडा तिकडे टाकला, दोन्ही हात फक्त वर केले. जिंकलं एवढ्या आवाजाला दोन्ही तुकडे पटकन जोडले. पुन्हा जरासंध उभा. भीमाला कळे नाही निवडणूक संपायची कधी. परत एकत्र आले, परत उभं राहते. कृष्ण म्हणजे इथंच गोळ झाला, ते सांगायचंच राहिलं याला. हा आता हांडतोय धरून 4-5 वेळा झालं. पण जरासंध नावच करीत नाही, हाय हाय हो करत बसतोय फक्त. याला त्याला माहिती आहे तो परत जिवंत होणारच आहे. भीम दमतोय. शेवटी गाडी घेतली, मोडली. इकडची गाडी तिकडे टाकली, तिकडची गाडी इकडे टाकली. मेल्या इतकी तरी आता चालू झाली गाडी मोड. ह्या बाजूला ते त्या बाजूला असं केलं की जमतंय प्रकरण. मग भीमाने जो उभा फाडला त्याला, एक तुकडा इकडं, एक तुकडा इकडं, आवाज झाला. पण विरोधी ध्रुव एकत्र आले. ओम फट स्वाहा. जरासंध गेल्याची वार्ता आल्याबरोबर 96 राजे बंधमुक्त पांडवांचा पक्ष बिनविरोध सत्तेवरती सगळ्या भारताचं सम्राट पद. मला सांगा हे सगळं कृष्णाने मिळवलंय. तर किमान उपपंतप्रधान म्हणून तरी मला ठेवा. अवधानी गेलं, अवधानी गेला. कृष्ण चरित्रातला क्षण क्षण षड्गुणेश्वरी काय अवधानी आहे. तो जर म्हटला असता धर्मा तर तुझ्या दोघांचा तिथे समाप्ती केली असती. पण जरासंध जिंकत नव्हता, माझ्यामुळे जिंकलाय. तुम्हा ठिकाणा जाण्यासारखं नाही, मला राज्यावर बसवा. दॅट्स ऑल. कोण नाही म्हणत होतं, नाही बसायचं. धर्माचं सिंहासन. त्याला सिंहासनावर बसून आता राजसूय करायचा ठरला. मात्र कोणाला आमंत्रण पाठवायचे? कृष्ण म्हणजे पहिलं कौरवांना. हा होते आयुष्यभर आमच्या वैष्णव आहेत, त्यांना आधी आमंत्रण. तर ते आपले भाऊ आहेत आणि यज्ञात सहभागी केले पाहिजेत. ते पाहुणे म्हणून नाही, नातेवाईक म्हणून बोलवायचे. पाहुणे नंतर येतील, आधी नातेवाईक. म्हणजे सगळ्यांना मी कामं वाटून देणार आहे, सगळ्यांना कामं वाटून देणार आहे. यज्ञाला जे ऋषी मुनी येतील त्यांची व्यवस्था कुणी बघायची? अश्वत्थाम्याकडे जबाबदारी. तो द्रोणाचार्य यांचा मुलगा आहे, ऋषीच्या घरात राहिलाय. ऋषीला काय काय लागतं त्याला माहिती आहे. त्याच्या गोष्टीची त्याला माहिती पाहिजे म्हणजे जमतं. आता इथं घरात राहिले आपल्याला कळतंय का नाही? त्या घरात कसं बोलतात ते कळत नाही की वाटोळ होईल माझं. सकाळी छान थालपीठ केलं. आम्ही थालपीठ खातोय, शेजारचं थालपीठ खाते. शेजारचा म्हटला मी थालपीठ नुसतं खातोय, नारळ द्यायची. नारळलो मी की आपण थालपीठ खाण्यासाठी नारळ कशा देतात? आम्हाला नारळ द्या म्हणजे उत्सवाचं माहिती फक्त. अहो महाराज म्हणले नारळ द्या म्हणजे खवलेलं खोबरं द्या असा अर्थ असतो. थालपीठाबरोबर खाया असं आपली वजा आकडच निघते तिथं. आता तुला जर नारळ द्या याचा अर्थ
खोवलेलं खोबरं त्या कळत नसेल तर त्या माणसाच्या बरोबर तू सेवा करू शकशील का? जो ऋषीच्या घरात राहिला, अश्वत्थामेला पटकन कळेल. अश्वत्थामे तू ऋषींचं काम करायचं. राजे लोक जी येतील त्या राजा लोकांशी संवाद कोणी साधायचा? कम्युनिकेशन. संजय उवाच. सगळे गौरव पक्षाचे येतात, सगळ्यांना उभं केलंय. संजय तुझ्याकडं काम घ्या. वर अनेक पाहुणे आले की त्यांना काहीतरी सुविधा पुरवण्यासाठी पैसे द्यावे लागतील ना. रिटर्न गिफ्ट. ते बाहेर काय देतील माहित नाही, आपण ठरवायला पाहिजे काहीतरी रिटर्न गिफ्ट. रिटर्न गिफ्ट काय घ्यायची हे ठरवायचं कोणी? कर्णानं. या राजाला धर्माकडून काय द्यायचं ठरवायचं कोणी? कर्णानं. पण जास्तीत जास्त देण्याची वृत्ती आहे त्याच्याकडे. आणि त्या कर्णाला आपल्या खजिन्यातनं पैसे पुरवायचे कोणी? दुर्योधनानं. पांडुरंग काय कृष्णाचं खाते वाटत काय तो यज्ञ, काय ते राजसूय. धर्मदासा वर खाली जीव. अरे हे बाबा, माझ्या संपत्तीच्या ओरावर बसलेलं ते, त्याला मी धनाध्यक्ष करू आहे? हेच सुटतंय तुमचं. तुम्ही माणसाचा एकाच बाजूला अभ्यास करताय, मोठी माणसं सगळ्या बाजूनं करतात. दुर्योधन कपटी मनाचा आहे मान्य, पण भाग्यवान आहे. त्याच्या भाग्याला तुम्हाला नाकारता नाही येणार. महाभारतामध्ये असं वर्णन आहे की त्याच्या 5ही बोटांवर चक्रांकित चिन्ह आहे, ज्याला हस्तसामुद्रिक येतं. त्या नियमानुसार ज्याच्या 5ही बोटांवर चक्रांकित चिन्ह आहे त्या माणसाने जेवढं द्यावं त्याच्या 5 पट उलट परत येतं. कृष्णाचा काय काय अभ्यास असायला पाहिजे त्यासाठी. वाढवावा ना अभ्यास, रिकाम पण नुसतं कशाला पाहिजे. आमचे कराड परजोबा कीर्तन करताना नेहमी सांगायचे, म्हणजे महाभारत वाचल्यापासून ज्या गावात कीर्तनाला जाईल त्या त्या गावातला ज्योतिषी आम्ही शोधत असतो. बघा हो एखादं तरी चक्र. एक चक्र नाही आपल्या बरोबर. सगळे ज्योतिषी सांगतात वा 5ही बोटावर शंख आहे. घ्या शंख करत राहा. मग चक्र आहे का नाही? आहे. पायावर लागलंय, फिरत राहा. हा सगळा आनंद घेण्यासाठी योग जोडवण्याची बुद्धिमत्ता कराडकरांची परत विनोद त्याने निर्माण केला, आपण सांगायचा. पण ते म्हणजे आम्ही सगळीकडे चक्र धरून शंख करतोय म्हणून कथा कळते तुम्हाला. म्हणून कथा कळते तुम्हाला. जेवण कोणी करायचं? जेवण कोणी करायचं? भीम. काय ज्याला खायची छान आवड आहे ना तो चांगलं जेवण तयार करतो. मुळातच मेला वनवासी, याला चव कळते का? ह्याला कुठं तुम्ही मुतपाक खाण्यावर घेताय? टेस्ट चांगली पाहिजे त्याच्याकडे. भीम. आणि त्याला देखरेखीवर पण ठेवा, पानात कोणी टाकायचं नाही. कारण भूक बिलॉंग्स टू यू बट सामुग्री बिलॉंग्स टू नेशन. तुम्हाला राष्ट्राचा अपमान करायची परवानगी नाही आहे, मग त्यासाठी बुफे ठेवलाय ना. बभूषित असताना मारायच्या फेऱ्या बुफे. तरी मी ते अन्न सांगतेस, अन्न पानात टाकू द्यायचं नाही याच्यावरचा अधिकारी आणि वाढणारा भीम. बा महत्वाच्या ज्या पंक्ती असतील त्या महत्वाच्या पंक्तीला मात्र गृहलक्ष्मीनं वाढलं पाहिजे. म्हणून ती पानं वाढायचं काम द्रौपदीचं. हे सगळं खाते वाटप चाललंय. ते म्हणतात कृष्णा तू काय काम घेणार आहेस ते एकदा सांग. मी माझ्या ताईनं पानं वाढली, आमंत्रित सुद्धा प्रचंड घेणार आहे.
एवढी पानं वाढून सुद्धा आमची ताई दमेल. मी या सगळ्या आमंत्रितांची पानं हलवायचं काम करणार, उष्टी उचलणार मी. यापेक्षा किती उदार पाहिजेत. काय चित्ताला अवधार्य आहे, वैराग्य किती आहे. वाटतही नाही असं सांगायला मी उष्टी खरकटी काढीन तुमच्या घरातली यज्ञाची. सगळं जमवलंय ह्या पठ्यानं. किमान व्हीआयपी ट्रीटमेंट खाद्यात याला व्हीआयपी. मी पानं हलवीन हे वाक्य सुद्धा जपून वापरलं पाहिजे. कारण काही माणसं बुवाला जेवायला बोलवताना हेच म्हणतात, बुवा तुम्ही उद्या जेवायला आलं पाहिजे, तुमच्याशिवाय पान हलायचं नाही. म्हणजे नक्की आपल्याकडून ह्याला काय अभिप्रेत आहे एकदा समजून घेतलेलं बरं. नाही तर पंक्तीवर पंक्ती चांगल्या बुवाला बोलवायला असते यार नाही. पंगत झाल्यावर यजमान चला कशाला पान हलवायचे, तुमच्याशिवाय पान हलायचं नाही. असा वैभवशाली यज्ञ. जेव्हा सगळे एकत्र आले त्या यज्ञाचा यज्ञधूम तयार झाला. सगळ्या राजांनी एकत्र येऊन ज्या वेळेला त्या यज्ञामध्ये अग्रपूजा कोणाशी करायची याच्यावर मतभेद झाले, तेव्हा भीष्मांनी अशी शिफारस केली की कृष्णाला अभिषेक करा अग्रपूजेचा. कारण आतापर्यंत कृष्णाला रणांगणाच्या युद्धात कायमचा हरवला असा एकही राजा भारतात नाही. फरक लक्षात घ्या, युद्धात हरवला असा एकही राजा नाही. लढाईत हरणं वेगळं आणि युद्धात हरणं वेगळं. मला डॉक्टर व्हायचंय हे युद्ध, आणि यात 5वी पास व्हायचं लढाई, 6वी पास व्हायचं लढाई, 7वी पास व्हायचं लढाई, डॉक्टर पर्यंत पोचलो युद्ध जिंकलं. जर 8वी नापास झालो आणि शिक्षण थांबवलं तर युद्धाला हरलो. पण 8वी नापास झालो तरी परत अभ्यास करून 8वीत बसलो आणि पास झालो तर 8वीची लढाई हरलो, युद्ध नाही. एका हेतूसाठी केलेला प्रवास म्हणजे युद्ध, त्याच्या मधले टप्पे म्हणजे लढाई. म्हणून कृष्णाच्या लढाया कित्येक गेल्या पण युद्ध नाही गेलं आयुष्यात कधी. असा कोणी राजा नाही. आणि असं म्हणत असताना नेमका कृष्णाचा नातेवाईक शिशुपाल तो उठून शिव्या घालायला लागला. हो अरे पोराहूनही पोर श्रीहरी नंदा घरचा चोर. पोराहूनही पोर श्रीहरी नंदा घरचा चोर, नंदा घरचा चोर. एक चोर आहे याला काय हर तुझेचा मान देता. पोराहूनही पोर, पोराहूनही पोर श्रीहरी नंदा घरचा चोर, श्रीहरी. नंतर भीष्मांना शिव्या घातल्या शिशुपालांना. सळली बुद्धी मोठ मोठ्यांची. द्रोणाचार्याकडे हात दाखवतो, भीष्माकडे हात दाखवतो. सळली बुद्धी मोठ्यांची कसले हेही थोर श्रीहरी नंदा घरचा चोर. शिशुपालावर खाटला करूया. कृष्ण उभे राहिले. शिशुपाला तुझे 100 अपराध धरेपर्यंत तुला मारणार नाही असं तुझ्या आईला वचन दिलं होतं. मागचे 99 अपराध मी तुला काही करत नव्हतो याचा अर्थ मी मोजत नव्हतो असं नाही. माझा अपमान केलास मी सहन केला, पण भीष्म द्रोण कृपाचार्यांच्या सारख्या गुरुजनांचा या अपमानाला उत्तर नाही.
या सर्व दिशी सुदर्शन चक्र सोडलं ते यज्ञाच्या स्थळावर शिशुपालाचं मस्तक उडालं. रक्तबंबाळ शिशुपालाचं धड खाली पडलं. शिशुपालाला हाताशी धरून बंड उभं करायची इच्छा असलेल्या सगळ्या राजांच्या अंगातली हवाच गेली. तुम्ही पांडवांना मोठे म्हणता, फक्त मोठेपणामुळे नव्हे तर पांडवांची ताकद सुद्धा तेवढी आहे म्हणून शक्ती प्रदर्शन. काही लोक म्हटले, अरे इथं का मारलास? का? ही यज्ञाची जागा होती. यज्ञाची जागा अमंगल केली त्याने. ज्याने अमंगल केलं त्याचं रक्त सिंचन ती जागा मंगल केली आम्ही. असा काही भेद करायचा नाही. शिशुपाल संपला. सगळ्यात मोठा आधार त्या दुष्टांचा संपला. पण शिशुपाल संपला तिकडं जरासंध संपला होता. पांडव म्हटले, शिशुपालाच्या डोक्याचे बरेच आहेत, सगळे संपूया काही तर. बाकीच्यांना सोडून द्या. का? हे फक्त दिल्लीत आलेले आहेत. दिल्लीत न आलेले हरामखोर जे भारतभर पसरते, या सगळ्या नालायकांना एकत्र आणण्यासाठी या पेलांची गरज आहे. आपण कुठे शोधत बसायचे, कुठे घरात नालायक लागले, हे तिथं गेले की त्यांना चिपटायला येतील सगळे. नख आणि केस थोडे वाढले की कापायला सोपं. दया दाखवलेली तू सांगतायस म्हणून सगळे बरंच काम तुझ्याकडचा करून घ्यायचं. आमची चिंता केली काय? आणि एका पंक्तीत जेवायला दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी एकत्र बसले. मोठ्या लोकांची पंगत वाढत करायचंय द्रौपदीला. आता किंवा द्रौपदीची तरी चेष्टा हो, म्हणून ती वाढायला आल्यानंतर चारही जणांनी चार वेगळे पदार्थ सांगितले. एक माझा मसाले भात, आमचा चटणी, आमचा लाडू, ते म्हणते शिरा. एका हातात काही सगळं नाहीये, माझा वाढती आहे. पण ती गोंधळली. गोंधळल्यामुळे ह्या ताटातलं इकडं घेऊ का इकडे घेऊ, अशा गोंधळामध्ये वस्त्राचं भान राहत नाही. आणि असं सम्राज्ञीच्या वस्त्राचं भान सैल व्हावं म्हणून रक्तपट प्रयोग झाला. कृष्णांच्या कानावर हे चार आवाज आल्याबरोबर कृष्णचे धावत आले, धावत आले, धावत आले. आता एका एका पानाप्रती, एका एका पानाप्रती, एका पानाप्रती उभी द्रौपदीची मूर्ती. एक एका पानाप्रती उभी द्रौपदीची मूर्ती. एक एका. आपल्या मायेनं द्रौपदीची चार रूपं केली. प्रत्येकाच्या पानासमोर वेगळी द्रौपदी उभी आहे. एक एका पानाप्रती उभी द्रौपदीची मूर्ती. जो पदार्थ सांगे तोडला त्याचा समोर पडतो घोटला. त्यांनी लाडू म्हटले होते त्यांच्या पानात 50 लाडू. मसाले भात 2 किलो मसाले भात. शिरा आता मेला तरी कुठे शिरता येणार नाही असा शिरा. शकुनीने चटणी मागितली होती. जो पदार्थ सांगे तुला त्याचा समोर पडला घोडला. एक सगळ्यांचं वाढत होतं. भीमा बाणात कोणाला काहीही टाकता चेष्टा करायला गेलो त्याची.
जेवण झाल्यावर पाहुणा स्वयं एवढं शिवा शकुनी त्या भीमाला एवढंच म्हणतो, इकडे येतं का काय कागद आणि लेखणी येणार मृत्यूपत्र घेत का एवढी चटणी तुम्ही घातली एवढी खाल्ल्यावर जगीन काय चेष्टा करता माझ्या बहिणीची, चेष्टा करता माझ्या बहिणीची. हे महाभारत नाही तर भारतामध्ये ब्लॅक बेल्ट कराटे खूप भाऊ आहेत, हिंद केसरी कुस्ती खूप भाऊ आहेत, निशस्त्र युद्ध निपुण प्रवीण खूप भाऊ आहेत. पण अशा सगळ्या बहिणींची एसटी स्टँड पासून रेल्वेच्या डब्यामध्ये पिंगळ टवाळी चालली आहे. त्या डोकरांवर हात उचलायला कुणी ब्लॅक बेल्ट नाही. काय करायचं तुझा काळा पट्टा फक्त स्पर्धेपुरता वापरायचा का चांदीचा तो टाकवायचा. कृष्णाच्या शक्तीचा हा प्रत्यय आहे. याद राख माझ्या बहिणीकडे वाकडे डोळ्याने बघशील तर. मला सांगा रेल्वेमध्ये ज्या बायकांचे टिंगल होते त्यांना भाऊ नसतील का? पण ते भावांना सांगू शकत नाहीत कारण शक्तीची उपासना आमचे सगळे किती करतात त्याला माहिती आहे. हे आमचे विद्वान तिथे येऊन काय करणार आहेत? ज्याच्याकडे सामर्थ्य नावाची श्री आहे आणि तो ती श्री योग्य ठिकाणी वापरू शकतो त्याला म्हणायचं श्रीयुत. सामर्थ्याचा परिचय कृष्णाचा असा जबरदस्त होता. बहिणीची एवढी टिंगल नाही सहन होणार, एवढी नाही. वरमले सगळे. आणि शेवटचा प्रसंग त्या यज्ञात झाला असा की जेव्हा त्या यज्ञामध्ये 1,00,000 माणसं जेवत तेव्हा 1 घंटेचा नाद व्हायचा. घंटा वाजले की समजायचे 1,00,000 लोक झाले. आणि अचानक हे सगळे चटणीच्या गोडे संपवणारे प्राणी कामात असताना घणू 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 घंटेची मशीन बिघडल्यासारखा आवाज यायला लागला. काय झालं एकदम मशीनला? भीम धावला, धर्मराज धावला आणि समोर पाहिलं साक्षात शुकाचार्य त्या ठिकाणी आले होते. वेदव्यासांचे चिरंजीव ज्यांच्याकडे बघून म्हणतात शुकासारिखे पूर्ण वैराग्य ते शुकमुनी साक्षात आले होते. व्यासांनी भागवत लिहिलं, सांगितलं शुकमुनी, परीक्षिताला सांगितलं. ते शुकमुनी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि शुकमुनींनी त्याच्या प्रसादातली 1 वाटी शिरा फक्त घेतला. घंटा घाट 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 मशीनच बिघडलं. पण लक्षावधी लोकांनी जेवावं ते पुण्य एका विरागी माणसाच्या एका शेताच्या सेवनामध्ये आहे. शुकाचार्याने म्हटल्यावर आपोआप सर्व सभा उठून उभी राहिली, नमस्कार केला. म्हणजे आचार्य तुम्ही या यज्ञात याल असं वाटलं नव्हतं. मी एवढ्यासाठी आलो धर्मराजा, मी हे विलक्षण चित्र बघण्यासाठी आलो. कृष्णाला मी आतापर्यंत गायींच्या मागे पडताना बघितला, द्वारकेच्या सिंहासनावर बसलेला बघितला, पण उष्टी खरकटी उचलताना कधी नाही बघितला. अशा कामासाठी सुद्धा तो आनंदाने तुझ्याकडे तयार होतो. धर्मा तुमची योग्यता केवढी म्हणून तुम्हाला दर्शन द्यायला नव्हे, तुमचं दर्शन घ्यायला आलो. तुमच्या प्रेमामुळं तुम्ही तुमच्या उपासनेनं ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करता. एवढं साम्राज्य मिळालं तरी उपभोगासाठी नाही, सेवेसाठी आहे असं वैराग्य धारण करता. आज तुमचा शब्द सगळीकडे चालेल असं ऐश्वर्य तुम्ही प्राप्त करता. एक उत्तम धर्मराज्य हिंदुस्थानात असावं या यशाकडे वाटचाल करता.
शरीराच्या संपत्तीपासून ते चारित्र्याच्या संपत्तीपर्यंत या सर्व संपत्तीचा संग्रह करता आणि आता सर्व राजे लोकांना तुम्ही दिलेलं जीवदान 96 राजे सुटले तुमच्यामुळे. याचं त्या 96 राजांना तुम्ही मांडलिक केलं नाही, तुम्ही नोकर केलं नाही, तुम्ही तुमचे मित्र म्हणून त्यांना गळ्याशी लावलं. तुझ्याकडून पैशाची नाही, फक्त मैत्रीची अपेक्षा, असं औदार्य तुम्ही तुमच्या मनात धारण करता. या 6 गोष्टी तुम्ही सांभाळता म्हणून भगवंत तुमच्या दारामध्ये येऊन हे सतत काम करत राहतो. बाबांनो, असंच देवाला चिकटून राहा, असंच देवाला धरून राहा. परमेश्वर सांगेल त्याच्या विरुद्ध मनात आलं तरी नका वागू. असेच भगवंताला चिकटून राहाल तर हरी आला हाता मग कैसी भय चिंता. मी याचं उत्तर कालच दिलं. असं सगळं असतानाही पांडव का वनवासात गेले, का युद्ध करावं लागलं? कारण एकच, त्या आनंदाच्या भरात परमेश्वराने जे सावधगिरीचे उपाय सांगितले ते लक्षात ठेवले नाही. आणि अशा काही महत्वाच्या द्यूतासारख्या कामाला जाताना देवा तू माझ्या बरोबर ये असं भक्तांनीच देवाला विसरून बोलवलं नाही. त्यांनी संकट आलं. संकट आपल्या चुकीनं आलं, त्याचा दोष नव्हे बाळा. तू त्या भगवंताच्या नियमाना, भगवंताच्या उपदेशाला, भगवंताच्या मनाला फक्त या 6 दोऱ्यांनी धरून राहा. तो तुझ्या हृदयात येणार, तुझ्यासाठी अनंत कष्ट करणार, यात संशय नाही. अशा महाभारताच्या अनेक कथांमधून तुम्हा भक्तांचं हृदय भगवंताच्या या भावनेबद्दल प्रचंड आस्तिक्याने भरावं, यासाठी महाराजांचा त्यांच्या अभंगामधला हा प्रयत्न. हरी आला हाता, ₹500 तिकीट घेऊन सिनेमा दाखवले सुद्धा एवढा वेळ सिनेमा दाखवत नाही. ₹1,00,000 देऊन आलेला ऑर्केस्ट्रा जर 3 तास चाललं तर त्याच्यामध्ये 15 माणसं जातात. तिथं आमच्या 5चा पासून जातो. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारा गोविंदा. एवढे जीवावर 3 तास, पण आपण परमात्म्याच्या देवाच्या आनंदात एवढा जीवनाचा वेळ देऊ शकतो. हा आपला आपल्यालाच प्रत्यय आहे. हो, हे टप्पे, या टप्प्यातनं पुढे जायचं, हरी आला भय चिंता, कैची भय चिंता. मराठी विश्व संमेलनामध्ये कसं सहभागी व्हायचं त्याच्या वेबसाईटचं नाव उद्या सांगतो. फुकट आहे, काळजी करायचं नाही. पण अनेकांच्या, सगळ्या जगाच्या या विविध प्रक्रिया पहा, या प्रक्रियेमध्ये आपण सगळे सहभागी होऊ. एक जागतिक मराठी बँड त्यामुळे तयार होईल. बंगाली लोकांचा आहे बरोबर, कर्नाटकी लोकांचा जगावर दबदबा आहे, त्यांचा एक ब्रँड आहे. असं एक ब्रँड मराठीत तयार होईल. असं बाकीचं उद्या सांगतो. आता आरतीसाठी सिद्धता करूया. कृपया आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. आरती झाल्यानंतर सर्वांनी कीर्तनाचा प्रसाद घेऊन जायचा आहे. आजचा प्रसाद श्री विजूभाऊ साठिये आणि स्वरूपानंद मंडळ गिरप या दोघांच्या तर्फे आजचा प्रसाद सर्व भक्तांना वाटण्यात येणार आहे. उद्या याच ठिकाणी ठीक सायंकाळी 6 वाजता श्री संत नामदेव महाराज यांचा चरित्राचा भाग हरिभक्तपरायण श्री आपले आपल्यासमोर सादर करणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी कीर्तनाचा आस्वाद घ्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती.
धन्यवाद.